अगं स्वीटू. हा ताई. तू का नाराज झाली आहेस? तू काही यांचं ऐकू नकोस. काय मिसेस खानविलकर म्हणजेच आपली मॉम, हे जे काही तिने उभं केलं ना, हे स्वतःच्या हिमतीवर कष्टाने उभं केलं, कारण तिला ते जमतं. ह्यांना नेमकं तेवढंच जमत नाही. आता तुला सांगते. ह्या देसाई यांनी खरं तर ज्वेलरीचा बिझनेस सुरू केला होता, पण त्यांना कितीचा तोटा झाला बरं? 50 करोडचा तोटा झाला, म्हणून त्याने तो बिझनेसच बंद केला. आपल्यालाही तोटा झालाच ना माझ्यामुळे, पण मॉमनी तो बिझनेस पुन्हा एकदा नव्याने उभा केला. तिला जमलं, पण नेमकं यांना ते जमलं नाही. आणि राजविलकर वहिनींना तोटा किती झाला हे सांगणं फक्त जमलं. श्रीमंत नवऱ्याच्या पैशावर मजा करणं जमलं, पण स्वतः काही करणं नाही जमलं. इतकंच नाही तर स्वतःच्या नवऱ्याला पैशाचा हिशोब द्यावा लागतो, म्हणून तर नव्या नवरीला भेटायला येताना छोटंसं गिफ्ट सुद्धा आणलं नाही यांनी. आम्ही गिफ्ट नंतर आणणारच होतो. नाही, तुमचं महागडं गिफ्ट नकोय आमच्या स्वीटूला. फक्त हे तुमचे सल्ले देणं बंद करा. 18व्या वर्षापासून ती मुलगी नोकरी करते, स्वतःच्या घरासाठी झटते आणि आपल्या कामात खूप एफिशियंट आहे. मी बघितलंय, माझ्या हाताखाली काम केलंय तिने. आणि मगाशी तुम्ही जे म्हणत होतात ना, आता हा बिझनेस सुद्धा तुझा आहे, तू एक पोस्ट घ्यायची आणि बसून राहायचं. तिला पोस्टची गरज नाही. या अख्ख्या घराची, अख्ख्या बिझनेसची मालकी नाही. हे घर तुझं आहे, हे राज्य तुझं आहे. इथे तू काय करायचं, कसं करायचं ते तुझं तू ठरवायचं. नोकरी करायची की नाही हे सुद्धा तुझं तूच ठरवायचं. आणि आता आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचं म्हणशील, स्वीटू तुझ्या चाळीत पण अशा बायका असतील ना, रिकाम टेकड्या, गॉसिप करणाऱ्या, समोरच्याला नको तो उपदेश करणाऱ्या. त्यांच्याकडे काय करतो आपण? दुर्लक्ष करतो. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. आमच्या क्लासमधल्या या अशा बायकांकडे पण असंच बघायचं आणि त्यांच्याबरोबर पण असंच करायचं. अरे सगळं संपलंय ना? एवढं काय झालं हो गेलं? नाहीतर काय, एवढ्या कसल्या नाकाला मिरच्या झोंबल्या हिच्या. चला निघू आपण, चल. जा मालिका त्यांची बोल. काय बोलू? जे मनात येते बोल. जा. ताई, ताई तू गेले काही दिवस स्वीटूला खूप कम्फर्ट करायचा प्रयत्न करतेस, त्याबद्दल थँक्स. ताई स्वीटू माझ्यासाठी खूप महत्वाची आणि ती खूप वेगळ्या एन्व्हायरमेंट मधून आली आहे. तिचं कल्चर थोडस वेगळं आहे आपल्यापेक्षा, आणि तरी तू तिला इथे सामावून घ्यायचा प्रयत्न करतेस. इट मीन्स अ लॉट. आई अशी हाक मारलीस खूप दिवसांनी आणि इतक्या फॉर्मली बोलतोयस. हक्क असतो ना ताईचा, म्हणजे आई एवढीच माया करते, ताई आई एवढंच प्रेम करते, आई एवढीच हक्काने सांभाळून घेते. तुझ्या आईपेक्षा कदाचित किंचित जास्त हक्क आहे ताईचा तुझ्यावर. त्या हक्काने तुला बोललीये, समजावलंय, सांगितलंय, भांडले सुद्धा. पण आता भांडण मिटलं ना, आता
मिस केलं तुला. बोलतच नव्हतंच माझ्याशी. चुकलंच माझं. पण आय रिअलाइज जेलमधल्या 6 महिन्यांनी खूप काही शिकवलं मला. आपली स्ट्रेंथ, आपला पैसा, आपली पोझिशन नसतं, आपली हक्काची माणसं असतात. खूप दमले मी आता हे सगळं सहन करू. आता ना मला पैसा नकोय, पोझिशन नकोय, नाव नकोय, खुर्ची नकोय. मला फक्त माझी हक्काची माणसं हवी आहेत आणि तुझ्या आयुष्यातली ताईची गमावलेली जागा परत हवी आहे. बस. किती बदललीस तू. कुठे गेलं? कुठे गेलं? काय? वॉलेट यार, वॉलेट नाही मिळत आहे मला. अरे तिथेच ठेवलं होतंस ना तू. पण आता मिळत नाहीये. मी इतका वेळ शोधतोय. कसं होईल? तू तिथेच ठेवलं होतंस, सगळ्या तिथेच गोष्टी असेल ना? आहेत. हो, पण ते वॉलेट नाही मिळत आहे. थांब, तू तिकडे शोध, मी इकडे शोधतो जरा. तू बाहेर नेलं होतंस का मगाशी? नाही नाही, बाहेर नव्हतं नेलं. तिथेच असणार. तिथेच बघ जरा, नीट बघ. बघ, सापडेल तुला. हा, त्या ड्रॉवर मध्ये पण बघ. तिकडे तिकडे खाली बघ, रॅक मध्ये आहे का? नाहीये. नाही, असं मी कसं पण केलं? इकडे शोधतोय जरा. मागे आहे का ह्याच्या? इच्छा आहे का? शेल्फ मध्ये तर नसेल बाबा. हा, ते बेड खाली बघ जरा. बेड खाली आहे का? नाही, तू नक्की बाहेर नव्हतं का नेलंस मग? नाही नाही नाही, मी बाहेर नव्हतं नेलं. तुझे खरं तर त्याच ड्रॉवर मध्ये. हे बघ, सापडलं. फायनली. ही पण वेळ आहे ना, यालाच म्हणतात काकीत कळसा गावाला वळसा. नाही का? हो. हा. तुला वळसा घालायला लागते. काय वळसा? तुझं गेलं. तुझ्याकडेच होतं नाही नाही, पहिलं. माझ्याकडे नव्हतं. तुझ्याकडेच माझ्याकडे नव्हतं. म्हटलं होतं की मी किस घेणार. स्वीटू, ऐक ना. ऐक ना, ऐक ना. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून. काय का स्वीटू, तुला एवढं लाजायला काय झालं? काही बरं झालं तू इथे आलीस. मला तुला काहीतरी सांगायचंय. कसं आहे, खानविलकरांची सून आहेस ना तू आता. ह्या घरच्या काही रीती आहेत त्या तुला सांगायच्या. नव्या सुनेच्या हातून आधी दूध ओतू द्यावं लागतं. मग तिने सगळ्यांसाठी काहीतरी गोडाचं करायचं. त्यानंतरच हे स्वयंपाकघर तिच्या हक्काचं होतं. म्हणजे तसं हे स्वयंपाकघर तुझ्या हक्काचं आधीपासूनच आहे. पण आता तू खानविलकरांची सून आहेस ना, म्हणून ही रीत. खरंच ना, मस्त आहे ट्रेडिशन. काय काय ट्रेडिशन? आतमध्ये काय तुझं? अरे अरे मी ओ! म्हणतोय. कोण? हे बघ,
आधी दूध ओतू जाईल मग तुला गोडाचं देणार. हो हो ऑफकोर्स ऑफकोर्स. ओके हो चालेल. काय इथे चल. उचल दूध तापव वगैरे. मला तुझ्याशी बोलायचं होतं. काय? मला स्वीटूसाठी गिफ्ट घ्यायचं आहे. मग जा ना. पण सगळं आहे की ती पाहिजे ना बरोबर. काय हवं काय नको ते सिलेक्ट करायला. बर ठीक आहे. आधी दूध ओतू जाईल मग ती गोडाचं बनवेल मग घेऊन जा. हो मटात गोड तुला खायचं माहित ना. काय चाललंय तुमचं? काही नाही काही नाही. मी दूध तापवते. मी पाणी पितोय. नुसतं तापू नको स्वीटू, ओतू जाऊ दे. हो मावशी. अगं शुभ असतं ते. सासरी नेहमी भरभराट राहावी, अन्नधान्य भरपूर राहावं म्हणून या रीती असतात. हो मावशी. ठीक ना. दूध तापवायला हवंय म्हणजे आय नो तू जाणार आहे तर मग इथे इथे त्याकडे बघत बसली आहेस. कारण सगळं दूध ओतू नाही घालवाय. मग थोडस जाऊ दे ते कळलं का म्हणून बघते मग तुझं. ऐक ना मला एक गोष्ट कळत नाही. ओके इथे आल्यापासून तुला काही ना काहीतरी रीती करायला लावताय. म्हणजे आल्यानंतर गृहप्रवेश करायला लावला, त्यानंतर ते गेम्स खेळायला लावले, मग ते एनिवे आता हे दूध. मग कोणी तुला हे म्हणत नाही की या सगळ्या रीती सोडून जर आपल्या नवऱ्याला पण वेळ दे. आणि तुझा जो नवरा आहे ना त्याला तुझी गप्पा मारायच्या आहेत. तू आय मीन टाइम स्पेंड करायचा आहे. काय काय करू मी तू. त्यांनी सांगितलंय ना रीती महत्वाच्या. तू सासूची बाजू घेतेस नेहमी. बाजूचा काय प्रश्न आहे? मग काय तुझा नवऱ्याने तुझा हात धरलाय. तू हे सांगणार आहेस का मावशीनं जाऊन तुझ्या? सांगायचंय का? नाही सांगूयात ना. अरे काय चाललंय? काय मला काय जरा- नाही मी दूध ते जरा पाणी देतेस का ग? हो. पाणी हवंय. आईला पाणी हवंय. काय चाललंय तुझं? एका हाताने काय चाललंय? दुसरा हात वापर ना. हो दुनियात वापरली असेल तू. एक हात कुठे आहे तुझा? मी धरलाय का? हो ना. हा, तू पाणी बोल. तू शाळा नवरा आहेस ना. नाही आहे बघ मी शाळा. मावशी आणते हा पाणी. आई दूध ओतू गेलं. अरे बापरे. बंद कर बंद कर बंद अरे, कर बंद कर बंद कर. केलं 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 बंद केलं. मीच बंद केला गॅस. मी नसतो तर बघ किती ओतू गेलं असतं. बरं बरं आता हळद कुंकू वाहा हं? आणि नमस्कार कर. पेस काय पाणी पित होतो. झालं पिऊन. झालं ना आता पाणी? हं? हो आलोच. काय कर ना गोडाचं. हे मी तुझा. गोडाचं कर. अरे नलू सुमन आल्या वहिनी. नलू आली मग. उशीर झाला ना मला जरा. काय झालं माहितीये का? शकू लवकर गेली घरी. आले आले ती घरी लवकर गेली ना आणि खूप मोठी ऑर्डर होती. मग सगळी जबाबदारी माझ्यावर पडली ना आणि डिस्पॅच करायची होती ना ऑर्डर. मग ते सगळं करूनच आले. काय झालं? हसताय कशा? काही नाही ग तुझ्या तोंडून हा डिस्पॅच शब्द ऐकला ना जरा गंमत वाटली मला. तुम्ही पण ना पुरे आता पीठ मळलं असेल ना तिने पटकन भाजी फोडणीला घातली. सगळा स्वयंपाक झालाय. घ्या तुम्ही 2 मिनिटं बसा तरी निवांत. घोटभर पाणी प्या. काय बोलतेस तू?
या सुमन, काय हे? कशाला तू हे सगळा स्वयंपाक केला तिने? कशाला एवढी दगदग केलीस तू? नाही नाही, उलटीने कुठे केले मी, दादांनी मदत केली मला. खरंच तुम्ही मदत केली? हो, कशाला? किती टेन्शन घेतेस तू? ये आधी इकडे 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 इथे बसा. इथे बस इथे बस. अगं बस बस, किती टेन्शन घेतेस तू? दमून आलीस ना? चहा टाक ना याच्यासाठी जरा. नाही नाही, नको. कशाला? कशाला म्हणजे? ऑफिस मध्ये गेली होती, दमलीस ना तू. मग हो पण हे बघ नालू, मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये. आम्ही सगळेजण ना तुला खरंच मदत करणार आहोत, आणि काही गरज पडली तर सुमन आहे ना मदतीला. हो, आज दादांनी कोबीची भाजी केली. कोबी बारीक चिरला होता की नाही मी? हो हा? तर मग? काय सांगताय काय? हं? आपण उद्या जाणार आहोत ना पूजेला स्वीटूकडे, तर तिला मी सांगणार आहे, तुला जी कोबीची भाजी आवडते ना ती करायला शिकलोय मी आता. सांगा तिला, खुश होईल ना ती. अरे वा, हे बघ. मावशी दे सगळ्यांना दे. डॅडी जी आपके लिए. अरे हे रॉकी. हा, काय? नाही, मला नको. ताई खा. नको का नको? तुला नाही, तुम्ही खा. अगं हा, स्वीटू खूप छान झाली. एक नंबर. स्वीटू एकदम टेस्टी. हा, खरंच पिटू, तुझ्या हाताला नलूच्या हातची चव आहे. थँक्यू. सुखी राहा. ताई कशी झाली खीर? छान आहे, म्हणजे वेलची जायफळ एकदम परफेक्ट. तुम्ही दोघं आता ज्वेलर्स कडे जा, मी सांगून ठेवलंय. आज मी लग्नानंतर पहिलं गिफ्ट देणार आहे माझ्या बायकोला. घे घे. आणि उद्या सत्यनारायणाची पूजा आहे आपल्या घरी, तेव्हा घाल. तुला आवडतील ते दागिने घेऊ आपण. ओके, व्हेरी एक्साइटेड. रॉकी ऐक ना, अरे माझ्या वाटची तू का, मी गाडी काढतो. डन. ओके चलो बाय. लवकर ये. थांब. ह्या बांगड्या खऱ्या आहेत का? खोट्या आहेत. मग ह्या घालून जाऊ नको. हो, पण या आईने दिल्या. हो मग ठीक आहे ना, आत्ता सोनाराकडे जाताना ह्या घालून जाऊ नको. काय आपल्या अंगावर काय घातलंय यावर ना लोक आपली किंमत ठरवतात. बरोबर ना? काय आता तू खानविलकरांची सून आहे. आपल्या घराला शोभेल साजेल असं वागायचं. काढून देत्या, मी ठेवते. ठेवते हा मी.